तीर मन चारी जय गोपीजन वल्लभा गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदन भज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीर मन चारी यमुना तीर वन चारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama,
Hare Rama, Rama Rama, Hare Krishna Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe Jaya Jagannatha Jaya Baladeva Subhadra Naika Sudarsana Jaya Jaya Baladeva Subhadra Naika Sudarsana Jaya Goranita Jaya Goranita Goranita Jaya Goranita Jaya Prabhupada 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 Jaya Prabhupada Jaya Jaya Gurudev 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 Jaya Sita Gurudev हरिनाम संकीर्तन की ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की श्रील प्रभुपाद की निताई गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमा श्लोके
भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. हरे कृष्ण. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या हरे कृष्ण आपल्या साप्ताहिक सत्संगामध्ये. आधी श्लोक वाचू ना, श्लोक वाचू, प्रार्थना गाऊ नंतर. तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर पहिल्या अध्यायामधला पहिला श्लोक काढा. ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे त्यांनी पहिल्या अध्यायामधला पहिला श्लोक काढा. पान नंबर 31 आहे. 31 नंबरचं पान नंबर. ठीक आहे, नाही काय माहीत. श्लोक नंबर 1 पहिला श्लोक. हां, आणि भगवद्गीता खाली ठेवायची नाही बरं का. जिथं पाय देतो आपण तिथं खाली रुमाल टाका, तुमचं धोतर टाका, शाल टाका, जमिनीवर नसती ठेवायची भगवद्गीता कधी. हे त्याला आदर द्यायचा असतो. गीता भगवंतांचं ज्ञान आहे आणि भगवद्गीता भगवंतांपासून अभिन्न आहे. भगवंतच आहे गीता, म्हणजे पुस्तक रूपातली भगवंत आहेत ते. कळलं ना. गीता भागवत हे भगवंतच आहेत, वेगळं दुसरं नाही आहे. त्याला जमिनीवर नसतं ठेवायचं. माझ्या मागं म्हणा तुम्ही. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत अर्जुन संजय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. गाता का कोण गाता तुमच्यातलं? म्हणा म्हणा, ज्यांना येते त्यांनी म्हणा. धृतराष्ट्र उवाच धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अजून कोण गाणार? धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माताजी मध्ये गातं का कोण? कोण नाही गात? ठीक आहे. आता शब्दार्थ, अर्थ आणि तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपाद की. माझ्या मागं म्हणा. धृतराष्ट्र उवाच राजा धृतराष्ट्र म्हणाला.
धर्मक्षेत्रे धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर समवेता एकत्रित आलेल्या युयुत्सव युद्धाची इच्छा करणाऱ्या मामकः माझा पक्ष माझ्या पुत्रांनी पांडवा पांडुपुत्र च आणि एव निश्चितपणे किम काय अकुर्वत त्यांनी केले संजय हे संजया. आता अर्थ वाचतो मी आणि तात्पर्य. अर्थ, धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. तात्पर्य, भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे आणि याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या साहाय्याने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्याही पद्धतीने जाणून घ्यायची याविषयी स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे आणि ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्याइतपत भाग्यवान असेल तर त्याला समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रामधील ज्ञान समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रामध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे. महाभारतात धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंत या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता त्यांनी हे भगवद्गीतेचे ज्ञान सांगितले. येथे धर्मक्षेत्र, जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण, हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी अत्यंत संशय होता आणि त्यामुळे त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली. त्यांनी काय केले? पूर्ण निर्धारयुक्त करण्याच्या सिद्धतेने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्रात येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर माहिती होती. तरी सुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताविषयी निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र क्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखीन भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन आणि इतर पांडुपुत्र स्वाभाविकतच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीचे त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने जाणीवपूर्वक आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुरु कुळाच्या वंश परंपरेतून वगळले.
यावरून कोणी धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्र या शब्दांचा ऐतिहासिक आणि वैदिक महत्वासोबत हेही विशेष महत्व आहे. आता प्रार्थना गायची. संघच गातात का सगळे का मागणं गातात? ठीक आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरे. तीन वेळा म्हणता का तुम्ही मंत्र? म्हणायचं होतं. हरे कृष्ण. तर प्रभूजींचं थोडंसं तुम्हाला ओळख करून देतो. प्रभूजी आपल्या इथं सर्वात पहिल्यांदा दधीची ऋषी मंदिरामध्ये गोकुळाष्टमीचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी सगळ्यात पहिलं प्रवचन देवरेकरमध्ये प्रभूजींनी दिलं होतं. तर प्रभूजींची वाणी पण खूप सुमधुर आहे. येताना बऱ्याच वेळा म्हटलं नाही कारण मी देवरेकरला प्रवचनाला या. तर प्रभूजी खूप उत्सुक होते येण्यासाठी. आपले काही कारणास्तव त्यांना यायला जमलं नाही. तर प्रभूजी जे पुण्याचे इस्कॉन मंदिर आहे तिथे जे सिक्युरिटीची जी सेवा आहे म्हणजे प्रभूजीच्या अंगावर आहे सगळी. आणि प्रभूजी कधी इकडं नगर इस्कॉन मध्ये पण असतात. 15 दिवस इकडे 15 दिवस तिकडे असं असतं. तर प्रभूजी खास देवरेकरांना प्रवचन देण्यासाठी आले. त्याबद्दल आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणून त्यांना धन्यवाद देऊया. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण. तर मी ज्यावेळेस पहिल्यांदा तुमच्या गावात आलो तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की दधीची मुनी इथं मंदिर आहे दधीची मुनीचं. तर तुम्ही भाग्यवान आहे की दधीची मुनींचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये येतं. आणि श्रीमद भागवत ग्रंथ
साधारण नाही आहे. श्रीमद भागवत जेव्हा हरे कृष्ण, श्रीमद भागवत ग्रंथ साधारण नाही आहे, भगवंतांचा अवतार आहे. भगवंत जेव्हा भगवत धामात गेले वैकुंठ लोकात, जास्त टाईट करू नका, मला हलवायला लागतं ते. आवाज येत नाही आहे का? हां. तुमचा माईक नाही ना इथे का? आहे का? ह्याला चिकटतो का तू? जे दधीची मुनी आहे यांच्याशी तुमचा लहानपणापासून संबंध आला आहे. ती लीला पण सगळ्यांना माहिती असेल, लोकांना माहीत पण नाही. जगामध्ये तुम्ही गेले दधीची मुनी कोण, तर कोणाला माहीत पण नसेल. पण आपल्याला लहानपणापासून कळलं आहे, तर हे खूप भाग्याची गोष्ट असते. कधी पण सत्संगाचा लाभ साधारण गोष्ट नाही आहे. जीवनामध्ये खूप कमी लोकांना सत्संग मिळतो, खूप कमी लोकांना. आता मी जिथं राहायचो पुण्यामध्ये, तिथं विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिरात झोपायला जायचो आम्ही रात्री, पण कधी तिथं प्रवचनाला बसलो नाही वारकऱ्यांबरोबर. कधी मी हरिपाठ गायला नाही, काय नाही, माहीत नव्हतं काहीच आम्हाला, शून्य. आपलं खेळायचं, शाळा शिकायची, बास. आमचं घर छोटं होतं म्हणून माझा भाऊ, आम्ही जाऊन मंदिरात झोपायचो. सगळे लोक यायचे झोपायला. सत्संग खूप महत्त्वाचा आहे. सत्संग नाही तर आपल्या जीवनाला अर्थ शून्य आहे. कारण ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवता येतील स्वतःच्या कष्टाने. पैसा मिळवता येईल, यश मिळवता येईल. सत्संग तुमच्या हातात नाही मिळणार. सत्संग पूर्णपणे भगवंतांच्या कृपेने मिळतो. सत्संग पूर्णपणे भगवंतांच्या कृपेने मिळतो सत्संग. आता ही आपल्यावर कृपा आहे. आता तुम्ही बघा, नगरवरनं निघलं की डायरेक्ट इथंच सत्संग आहे. मधल्या लोकांना सत्संग पाहिजे असेल तर नाही आहे, होय की नाही? तर हे आपलं भाग्य आहे, तर हे सोडलं नाही पाहिजे. सत्संगामध्ये काय होतं आपल्याला? सत्संगामध्ये सत्य म्हणजे जे व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालतात, जी लोक सत्याच्या मार्गावर चालतात. सत्याचा मार्ग कोणता आहे? भक्ती मार्ग. भक्ती मार्ग म्हणजे सत्य मार्ग आहे, कळलं ना? कारण तो आपल्या मूळ अस्तित्वाशी कनेक्टेड आहे. आपलं मूळ अस्तित्व काय? आपण कोण आहे? जीव. अजून एक म्हणले आत्मा, एक म्हणतात जीव, अजून हां आत्मा आहे. नक्की आहे का माझ्या संतुष्टीकरता सांगताय? आपण आत्मा आहे, होय की नाही? कधी कळलं तुम्हाला हे? बरोबर का नाही? ह्याच्या आधी किती हरिपाठ केले तुम्ही, त्यात कळलं होतं का? सत्संगात आल्यावर कळलं का नाही आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे? याकरता सत्संग महत्त्वाचा लागतो. कारण सत्संगामध्ये आपल्याला सुखी होण्याकरता, भगवंत प्राप्त करण्याकरता जे काय आहे ते सत्संगामध्ये मिळतं. म्हणून याला सत्संग म्हटलंय. आणि जो सत्संग करत नाही तो दुःसंग करतो मग, होय की नाही? आता कित्येक जण घरामध्ये टी व्ही बघत बसले असतील, झोपले असतील ना त्या मुकुंदामध्ये. गावामध्ये सत्संग चाललाय तर हे भाग्य आहे, पण सगळ्यांना मिळणार नाही. भगवद्गीतेत म्हणतात, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् माम वेत्ति तत्वता. हजारो लोक असतात, त्यापैकी एखादा माणूस म्हणतात भगवंत की माझ्याकडे येतो, आणि माझ्याकडे येणाऱ्या पण हजारो लोकांपैकी एखाद्याच्या डोक्यात ट्यूब पेटते. काय की अरे आपण सिरियस घेतला पाहिजे भक्ती मार्ग. आणि असे ट्यूब पेटलेले पण हजारो लोक आहेत, त्यांच्यापैकी एखादाच भक्तीमध्ये सिरियस होतो, होय की नाही? आणि अशा सिरियसपैकी पण हजारो लोकांपैकी एखादा भगवंतांना प्राप्त करतो, असं सांगतात भगवंत. मनुष्याना सहस्रेश, हजारो लोकांपैकी. पण कलियुगामध्ये लाखांमध्ये एक असतोय, होय की नाही? कलियुगामध्ये लाखामध्ये एक आहे. आता तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे? किती? 6,000. इथं लोक किती आहेत? 60 पण लोक नाही आहेत इथं. म्हणजे किती टक्का? 1% पण लोक नाही आली, होय की नाही? म्हणजे तुमच्या भगवंतांची कृपा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे कळायला पण सत्संग येते यायला लागतंय. कृपा भगवंतांची काय आहे, कशी होती, हे कळण्यासाठी पण सत्संगामध्ये यावं लागतं आपल्याला, समजलं ना? तर म्हणून साधू संत, जे जसं म्हणतात ना अभंगामध्ये, साधू संत येते घरा तोची दिवाळी असते. दिवाळी नाही आहे, साधू संत आलं तर दिवाळी. का बरं असं म्हणलंय दिवाळी आहे? कारण आपल्याला सुखाकडे घेऊन कोण जाणार आहे? साधू संत जाणार आहे. आता तुम्ही इथं सगळे संसार करणारे बसलेत, तुम्ही सुखी आहे का? एकटेच म्हणतात ते, बाकी कोण म्हणत नाहीये. म्हणजे बाकी सुखी आहेत नक्की?
सुखी आहे का? सगळे का म्हणत नाही मा आपण सुखी नाहीये, मग सुखी व्हायचंय ना आपल्याला. आणि तुम्हाला पुढच्या जन्मात परत या गावात जन्म घ्यायला आवडेल का? आवडेल का? माताजी हो म्हणतात. मग परत जन्म घ्यायचा, परत शाळेत जायचं, परत लग्न करायचं, परत मुलांना जन्म घालायचं, परत भाकरी थापायच्या, दोन्ही भांडी करायची. आवडल? किती माताजींना आवडल परत संसार करायला? मग सत्संग असा आहे ना, तुमचा संसार सोडून टाकते. म्हणजे सोडून म्हणजे तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडत. सत्संग तुम्हाला या संसारातनं मुक्त करून भगवंतांच्या धामात घेऊन जातो. आता बघा, इथं आपल्याला जेवायचं असेल, चपात्या लाटा, कष्ट करा, आहे की नाही? पण तुम्ही वैकुंठ लोकात गेले तर भूक लागली तर चपात्या नाही लाटायला लागत. तिथं काय आहे माहिती आहे का? कल्पवृक्ष आहे. तुम्ही इच्छा केली ना चपाती पाहिजे, चपाती येणार तुमच्या समोर. कष्ट करायची गरज नाही. कळलं ना? तर मग ते सोडून इथं आलो आपण. मग आपण बुद्धिमान आहे का मूर्ख आहे? नक्की. मग तुकाराम महाराज इथं येऊन गेले, सांगून गेले, मी वैकुंठवासाला चाललोय, माझ्यावर या. का गेले नाही तुम्ही लोक? किती मोठा सप्ताह होतो तुमच्या इथे, बरोबर का नाही? हा, किती मोठा सप्ताह होतो. किती लोकांनी दारू सोडली? एखादी पण नाही. बघा, तुमच्या गावातलेच म्हणतात. इथं सत्संगात आल्यावर किती जणांनी व्यसनं सोडली? समजतंय फरक? समजतंय सत्संगाचा फरक? समजतोय ना सत्संगाचा काय? किती लोक घरामध्ये भगवंतांना निवेद्य दाखवतात, त्याशिवाय खात नाही? हात वर करा. बाकीचे लोक अजून दाखवत नाही. ठीक आहे, दाखवत नसेल तर दाखवा, नाहीतर पापी बनतोय आपण. भगवद्गीता सांगते सगळे. यज्ञशिष्ट शिनसंतो मुच्चन्ते सर्व किल्बिषा भुंजन्ते ते त्वघम पापा ये पचंती तो आत्मकारणात. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की जो व्यक्ती यज्ञाला अर्पण करण्याकरता अन्न शिजवतो. आता यज्ञ भगवंतांचं एक नाव आहे. भगवंतांचं एक नाव काय? यज्ञ. तर भगवंत कसं स्वीकारतात आपला? यज्ञाच्या मार्फत. ठीक आहे ना? नाही तर ब्राह्मणाच्या मुखातनं. तुम्हाला जर विष्णूला खायला घालायचं असेल तर ब्राह्मणाला खायला घालायला लागतं. पण तुमच्या गावातला ब्राह्मण जो मांसाहार खात असेल त्याला नाही खायला घालायचं, वैष्णवाला खायला घालायचं. जो भगवंतांची सतीस्फूर्णा खायला घाला. हां हां. परत तुमचे 64 माळा करणारे प्रभू ह्यांना खायला घाला. जे 16 माळा करतात त्यांना खायला घाला. 8 माळा करणाऱ्यांना खायला घाला. पण जे मांसाहार करते त्याला नका खायला घालू. वैष्णव ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असतो कधी पण. हळूहळू तुम्हाला कल सत्संगामध्ये आल्यानंतर. तर जे विष्णूचे भक्त आहेत सगळे वैष्णव आहेत. ते ब्राह्मण पण आहेत, वैष्णव पण आहेत, पण वैष्णव श्रेष्ठ असतो. म्हणून नेहमी घरामध्ये जे काय बनवलंय आपण भगवंतांना निवेद दाखवलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण खाल्लं पाहिजे. बेसिक आहे. हे कधी कळलं आपल्याला? सत्संगात आल्या. किती वर्ष तुमचा सप्ताह होतोय? कळलं? नाही कळलं? कळलं ना? म्हणून सत्संगाचा फायदा आहे. ही तर तुम्हाला जीवनातली अशी रहस्य उलगडतील ना, आणि तुम्हाला ऐकून एवढा आनंद होईल जीवनामध्ये. तुमचा आनंद तुमच्या हृदयात मावणार नाही, एवढा आनंद होईल. कळलं ना? भगवंतांनी गीतेमध्ये जे सांगितलंय ना, हे दर आठवड्याला तुम्हाला नवीन नवीन. आता रवींद्र नित्यानप्रभू एका श्लोकावर लेक्चर देतात ना, तुम्ही ऐकलंय कधी? हे कधी ऐकलं होतं? मागच्या वेळेस काय सांगितलं? अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिपासते. हा श्लोक दिला ना, होय की नाही? भगवंत आपल्याकरता काय करतात ऐकलं ना तुम्ही? ठीक आहे, मी पण लेक्चर दिलं त्याच्यावर. तर अशा प्रकारे भगवंतांचा प्रतिनिधी असतो, भगवंतांचा भक्त, आणि तो येऊन त्याच्याबरोबर आपण संग करतो, तर त्याला म्हणतात सत्संग. त्याला काय म्हणतात? सत्संग. आणि आपलं नातं कुणाबरोबर आहे? खरं नातं कुणाबरोबर आहे आपलं? आपलं 2 प्रकारे अस्तित्व आहे. एक शरीर आणि आत्मा, बरोबर आहे? आपण आत्मा आहे म्हणून शरीर सोडून शरीराचे सगळे कर्तव्य सोडायचे नाही आहे. आपण आत्मा आहे, पण आपली पत्नी आहे ना, बरोबर ना? आपली पत्नी आहे, आपली मुलं बाळ आहे, आपले नातेवाईक आहे, आपलं गाव आहे, सगळ्यांप्रती आपली कर्तव्य आहे. म्हणून शरीराचा एक धर्म आहे, बरोबर आहे? बरोबर का नाही? शरीराचा धर्म सोडू नाही शकत आपण. ह्याला परमिशन देत नाही भगवंत. शरीराचा धर्म आहे आणि आत्म्याचा धर्म आहे, 2 धर्म आहे. तर शरीराकरता भगवंतांनी काय दिलाय? प्रपंच. काय दिलंय? प्रपंच.
आणि आत्म्याकरता काय दिलाय? परमार्थ. होय की नाही? आता तुमच्या घरामध्ये टू व्हीलर असेल, आहे की नाही? सगळ्यांच्या घरात गाडी आहे ना. मी सांगतो उद्या काय करा, गाडीचं एक चाक काढून ठेवा आणि गाडीला किक मारा गावात एक चक्कर मारण्यासाठी. काय होईल? नाही, गाडी चालू होईल की. गाडी चालू व्हायला काय प्रॉब्लेम आहे? पण तरी पण तुम्ही चालवलं, सीटावर बसले आणि तरी चालवली तर काय होईल? पळणार नाही, पण अजून काय होईल? तुम्ही प्रयत्न केला तरी पण चालवले, ढर ढर ढर, काय होईल? हा, आपल्याला त्रास होईल का नाही? मग आपण काय करतोय आता माहिती आहे का? आपण आपल्या गाडीचं एक चाक काढून ठेवलंय, म्हणजे आपण फक्त प्रपंच करतोय, बरोबर आहे? आणि परमार्थ कुठं ठेवून दिलाय? बोचक्यामध्ये ठेवून राहिला बांधून, आहे की नाही? म्हणजे चाक संसारात एक काढून ठेवलंय आणि असंच ॲक्सिलेटर देतोय, म्हणून आपण दुःखी आहे. कळलं ना? आपल्या दुःखाचं कारण काय आहे? कारण ज्या भगवंतांनी हे सृष्टी निर्माण केली, आपल्याला शरीर दिलंय, बरोबर आहे? आपल्या खायला अन्न दिलंय, बरोबर आहे? त्या भगवंतांचा आपण आभार नाही मानलं तर सुखी राहील का? आपल्यासारखा मग चोर कोण नाही आहे की नाही? जो उपकार विसरतो तो कोण आहे की नाही? हे भगवंत म्हणतात, मी नाही म्हणत. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये हा शब्द वापरलाय, स्तेन. स्तेन म्हणजे संस्कृतमध्ये चोर. जी लोक भगवंतांनी सांगितलेले नियम फॉलो करत नाही त्यांना चोर म्हटलं जातं. फुकाट खातात, फुकाट, आहे की नाही? भगवंतांचे आभार मानत नाही. तुमच्या शेतामध्ये धान्य पिकलं, देवाला आणून देता का मंदिरात? किती लोक आणून देतात? हात वर करा. कमीत कमी एक काडी ऑफर करायला भैरवनाथाला, एक काडी तर आणता का नाही? ती पण नाही आणत. म्हणजे बघा किती किती आपण कृतज्ञ नाही, होय की नाही? आता हे काय माहिती आहे का? कारण आपण सत्संगामध्ये येत नाही. सत्संगामध्ये आलं नाही तर आपल्याला कळणार नाही, अरे आपल्याला पुरवतंय कोण? बघा, तुम्ही घरी लाखो रुपये जमा करून ठेवले, करोडो रुपये, त्या नोटा काय खाणार आहे आपण? ती कागद चावून खाणार आहे? खाणार काय? गहू, ज्वारी, बरोबर आहे? ते येणार कुठं नाही? भगवंत पाऊस पाडतील तेव्हा, बरोबर आहे? भगवंत हवा देतील तेव्हा आपण जगणार आहे. तर मग आपण कुणावर अवलंबून आहे? कुणावर अवलंबून आहे आपण? का आपण स्वतःमध्ये हिंमत आहे? लोक म्हणतात ना, मी लय भारी आहे, लात मारल तिथं पाणी काढल. त्याच्या हातात आहे का? बोर मारली तरी पाणी लागत नाही लोकांना, हा लात मारल तिथं कसं काय आणणार? आहे की नाही? तर मग सत्संग खूप महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. जर सत्संग मिळला आहे ना, तर साधारण याला म्हणजे असं साधारण घेतलं नाही पाहिजे सत्संगाला. आज नको जायला, आज नको जायला, 7ला चालू होते, 8ला जाऊ, प्रसाद खायला जाऊ. तुमच्या जीवनातला एक तो भगवंतांची चर्चा ऐकण्याचा महत्वाचा दिवस गेला. कळलं? गेला, तो परत कधी येणार नाही. कळलं ना? तर म्हणून सत्संगामध्ये काय असतं मेनली? सत्संगामध्ये आपल्याला साधू संतांची वाणी ऐकायला मिळते, त्यांच्या इच्छा ऐकायला मिळतात, त्यांच्या आज्ञा ऐकायला मिळतात. सत्संगामध्ये साधूंसंग संग करायला मिळतो आपल्याला. आता हे आपण चर्चा करतोय, हे भगवंतांचा संग करतोय, कारण भगवंतांनी गीता सांगितली, त्यांच्या भक्तांनी ती लिहिली, प्रभुपादांनी तात्पर्य लिहिले, तर त्यांची वाणी आपण चर्चा करणार तर त्यांचे आशीर्वाद पण आपल्याला मिळणार. कळलं का? आपण काय वळतोय जीवनामध्ये? कारण नुसतं संसार करतोय. साधू लोक येऊन जातात. आता बघा, तुकाराम महाराज आले, नुसते गेले का निघून? त्यांनी काय लिहिले आपल्याकरता? गाथा. किती लोकांच्या घरात गाथा आहे? हात वर करा. हा, वाचता किती जण? त्यांनी हात वर करा. आता वाचता किती जण? एक. किती जण? माताजी वाचता ना? ठीक आहे. त्यातलं कळतं किती मला सांगा? कळत नाही काय, बरोबर ना? कारण का आता कुठे आहे? मोडी भाषेमध्ये आहे की नाही? मोडी भाषा. तरी पण आपण सारखं वाचलं तर भगवंत हृदयामध्ये आहे, त्याचं ज्ञान, त्याचं अर्थ आपल्या हृदयामध्ये काय करतात? प्रकाशित करतात. पण ही जी गीता आहे ही मराठीमध्ये, भागवत हे मराठीमध्ये. तर मग हे आपल्याला मराठीमध्ये आपल्या बोली भाषेला ऐकायला मिळत सत्संगामध्ये आल्यानंतर. तर मी तुम्हाला हृदयापासून विनंती करतो, हा जो सत्संग चालू झाला आहे खूप भाग्याची गोष्ट आहे. सगळ्यांना मिळत नाही सत्संग. जीवन किती राहिलं आपल्याला माहीत नाही. उद्या जगतोय का मरतोय आपल्याला कुणाला माहिती आहे? इथे सगळे बसलेले लोक आहे आपण, आपलं जीवन आपल्याला माहीत नाही. तर
जेवढ्या जीवनामध्ये जेवढं जास्त भगवंतांची भक्ती करता येईल तेवढी केली पाहिजे. त्याच्याकरताच भगवंतांनी मनुष्य जन्म दिलाय. आता मी आपल्या अख्ख्या गावातली गुरं जमा केली हा इथं बाहेर आणि त्यांना प्रवचन दिलं, त्यांना कळेल काय? पण तुम्हाला कळते का नाही? होय की नाही? मग याकरता मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्मामध्ये आपण आपल्या सगळ्या समस्या सोडू शकतो आणि भगवंतांना प्राप्त करू शकतो. त्याकरताच मनुष्य जन्म दिलाय. मनुष्य जन्म संसार करायला नाही दिला. मनुष्य जन्म संसार करायला नाही दिला. संसार काय माहिती आहे का? तुम्हाला सांगतो. ह्या जगामध्ये 2 मार्ग आहे, एक प्रवृत्ती मार्ग आहे आणि एक निवृत्ती मार्ग आहे. तर आता मी ब्रह्मचारी आहे, तर मी संसारात नाही पडलो, तर आमचा मार्ग काय? निवृत्ती मार्ग आहे. आम्ही डायरेक्ट निवृत्त झालो संसारात. पण काही लोकांना माहीतच नव्हतं निवृत्ती मार्ग असतो म्हणून, बरोबर आहे. काही लोकांना नाही राहू शकत, लोक ब्रह्मचारी नाही राहू शकत कलियुगामध्ये. तर मग नाही राहू शकत तर मग लग्न कर. पण लग्न केल्यानंतर असं नाही की लग्न केलं की माझी बायको, माझी मुलं, माझे नाते, माझं भगवंत गेले तिकडे कुठं, मला काय घेणं देणं नाही, असं नाही आहे. प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग का केलाय? भक्ती करण्याकरता केलाय. त्याचा मेन उद्देश काय आहे? तुम्हाला भक्ती करायची जीवनामध्ये. आता तुमच्या गावात समजा पाऊस नाही पडला, पाऊस बंद झाला, शेती बंद झाली, तर तुम्ही काय करणार? शहरात जाऊन जॉब करणार, बरोबर आहे. मग तुमची गाडी चालू राहिली तर म्हणजे शेतीला पर्याय जगामध्ये अवेलेबल आहे, पण भक्तीला पर्याय नाही आहे. भक्ती तुम्ही गावात राहा, लहान असो मोठा असो, स्त्री असो पुरुष असो, भक्ती करावीच लागते. तुम्ही ब्रह्मचारी असो नाही तर ग्रस्त असो, भक्तीला पर्याय नाही आहे. समजते ना तुम्हाला? तर भक्ती कंपल्सरी आहे जीवनामध्ये, समजलं ना? तर म्हणून संसार करून भक्ती करा किंवा संसार न करता भक्ती करा, पण भक्ती कंपल्सरी आहे, हे आपल्याला सत्संगामध्ये कळतं. तर म्हणून सत्संग कधी पण चिपली घेतला नाही पाहिजे. सत्संग आपल्या जीवनामध्ये जो सत्संगाचा लाभ झाला आहे खूप मोठा लाभ आहे. इथं आपल्याला ज्ञान, असं ज्ञान मिळणार आहे की ह्याला दिव्य ज्ञान, ह्याला काय म्हणतात? दिव्य ज्ञान. 4थ्या अध्यायामध्ये तुम्ही वाचला, 4था अध्याय, तर ते दिव्य ज्ञान आहे. ह्या ज्ञानामध्ये काय शक्ती माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघा, आपण दुःखी काय? आपण दुःखी ह्याच्याकरता आहे की आपण पाप केलीत, बरोबर आहे. अनेक जन्मांमध्ये पाप केलीत, त्यामुळे आपण दुःखी आहे. दुःख पापाचा आपल्या परिणाम म्हणजे आपण दुःखी होतो. आपल्या पुण्याचा परिणाम म्हणजे आपल्याला थोडंफार सुख भेटतं, बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही किती पण पैसे कमवले तरी तुमची पाप किंवा पुण्य नष्ट करू शकता का? नष्ट करू शकता का? सगळे काय हा म्हणत नाहीत, नाही करू शकत, बरोबर ना? किती पण मोठा तो अंबानी बसलाय ना, 27 माळ्याचं घर आहे त्याचं, पण तो त्याचं एक तरी पाप नष्ट करू शकतो का पैशाने? नाही, होय की नाही? कोणीच नाही करू शकत. तुमचा आमदार, खासदार, नगरसेवक किती मोठे व्हा, तुम्ही फिल्म स्टार व्हा, पंतप्रधान व्हा, अमेरिकेचे पंतप्रधान व्हा, पण एक पाप पण नष्ट नाही करता येत. एक करता येतं का? नाही. पण तुम्ही सत्संगात आले ना तर पाप अशीच नष्ट होतील. मग काय येत नाही सत्संगाला? सत्संगाला आलं पाहिजे ना. बसल्या बसल्या भगवंत भागवतामध्ये सांगतात, शृण्वताम स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन, हा हृदयंतस्थ अभद्रानी विदून होती श्रुवत सुताम. हे भगवान श्रीकृष्ण भागवत ग्रंथात सांगतात की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने बसलोय. ज्या वेळेस एखादा जीव सत्संगामध्ये येतो आणि कृष्ण कथा ऐकतो, कृष्ण कथा म्हणजे काय? भागवत आणि गीता, हे दोन्ही कृष्ण कथा. तर जेव्हा कृष्ण बघतात की अरे हा व्यक्ती सत्संगात जातोय आणि काय करतोय? कथा ऐकतोय, ज्ञान प्राप्त करतोय, तर भगवंत म्हणतात मी हृदयात बसलोय. मी काय करतो? सगळं तुमच्या हृदयामधलं स्वतः जे काय अभद्र आहे ते काढून टाकतो. तुमची पाप, काल ऐकलं ना तुम्ही, योगक्षेम वहाम्यहम. LIC वाले म्हणतात योगक्षेम वहाम्यहम, पण LICचा पैसा आपल्याला मिळतो का? ते भलतं दुसऱ्यांना मिळतं, आपल्याला नाही मिळत. पण भक्ती अशी नाही आहे. भक्ती आपल्यालाच करायला लागते. माझा मुलगा आहे म्हणून त्याला मी जन्मोच्च चक्रातनं वाचवलं नाही. त्या मुलाला त्याच्या 16 माळा करायला लागतील आणि तुम्हाला तुमच्या 16 माळा करायला लागतील. आपले जसं आकाशात पक्षी उडतात ना, असं आहे का पुढचा उडतो म्हणून मागचा ऑटोमॅटिक उडल? नाही, त्याला पण पंख हलवायला लागतात, बरोबर ना?
स्वतःचं स्वतः उडायला लागतं. मग भक्ती मार्ग असा आहे. तर म्हणून सत्संगामध्ये नुसतं येऊन आपली सगळी पापं नष्ट होतात, सगळी जेवढी काय पापं आहेत मी तुम्हाला सांगाल नंतर. आता दुसरा टॉपिक हा सत्संगाचा, पण नंतर सांगाल तुम्हाला की किती प्रकारची पापं आपण केलीत, ती कशाप्रकारे मुक्त नष्ट होऊ शकतात केवळ भगवंताची भक्ती केल्याने. तर भगवंत बघा आई आहे आपली. कोण आहे भगवंत? आई आहे आणि वडील पण आहेत. म्हणून तुकाराम महाराज सारखं सारखं प्रत्येक अभंगात म्हणतात विठू माऊली विठू माऊली, बरोबर का नाही? परत माझा बाप आहे तू, सारखं सारखं का म्हणतात? हां, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, आणि कित्येक अभंगामध्ये माऊली माऊली म्हणून म्हणतात. का म्हणतात? की भगवंत आपल्यावर आई वडिलांप्रमाणे प्रेम करतात. इवन भागवतामध्ये ध्रुव महाराजांची कथा येते. त्या कथेमध्ये सांगितलंय की तुमच्या घरात तर एक आई प्रेम करते तुमच्यावर. किती? एक आई, हो ना? एक आई किती प्रेम देणार आहे? पण भगवंत लाखो आया प्रेम करतील, एवढं प्रेम भगवंत आपल्यावर करतात. तुम्ही म्हणताल कसं काय? मला तर दिसत नाही, मला तर रात्रंदिवस कष्ट करायला लागतात. मी तुम्हाला आता सांगितलं, आपल्याला खायला कोण देत आहे? भगवंत. आपण कुठं अर्ज केला का स्वर्गामध्ये? आमच्या गावामध्ये शेती येऊ द्या, पाणी येऊ द्या, न मागता आपल्या गावात आहे का नाही सगळं? का पाऊस दुसरीकडे पडतो, देवदठ्यांमध्ये नाही पडत? पडतो ना पाऊस, कोण पाडते? हे भगवंतांचं प्रेम आहे. आपल्याला भगवंत न मागता सगळं देत आहेत. आहे का नाही सगळं आपल्याला? जिथलं तिथं सगळं आहे का नाही? पण कष्ट करायला ठेवली जागा. धान्य येणार आहे, तुम्हाला शेतीला कष्ट करायला लागतील. फुकट दिलं तर एकदमच बेकार होऊन जाईल आपण. समजा आयतं आलं घरात धान्य, एकदमच वायफट होऊन जाईल आपण. तर भगवंतांना माहिती किती मदत करायची. तर ही भगवंतांचं प्रेम आहे. अशा प्रकारे आपण भगवंतांचं प्रेम जाणलं पाहिजे. तर भगवंतांचं खूप प्रेम आहे. भगवंतांनी आपल्याला सगळ्या सुविधा करून दिल्यात. मग त्या भगवंतांकरता आपण 1 तास नाही देऊ शकत का? आठवड्यात नाही एक की सत्संगामध्ये येऊन, आणि जेव्हा पापं नष्ट होतील तर आपण सुखी होणार आहे. जोपर्यंत बघा आपल्या डोक्यावर पापाचं ओझं आहे ना, आपण सुखी नाही राहू शकत. आणि काय काय पापं केली आपल्याला माहीत नाही आहे. माहिती आहे का आपल्याला? काही माहीत नाही, काय माहीत नाही. कुठलं काय काय पापं तर अशी आहेत ना, ते पापाचं परतफेड करण्याकरता 50 जन्म घ्यायला लागतात. तुम्हाला उदाहरण सांगतोय. धृतराष्ट्र त्याची किती मुलं होती? 100. आणि 100 मुलं मेली, बरोबर आहे? तर त्याच्या आधी 50 जन्म त्यांनी एखाद्या कुणाला तरी मारलं होतं. असं 50 प्राण्यांना, मुंग्या भिंग्या काय असेल त्यांना मारलं होतं. हां, पिल्लं काहीतरी आहे, त्यांनी मारलं होतं. तर त्याचं पाप फेडण्याकरता बघा, मुलगा हां तेच ना, त्यांनी पाप केलं तर 50 मुलांना मारलं होतं, 50 का 100 मुलांना, हां कुठल्या तरी. तर आता त्याचं पाप फेडायचं आहे त्याला. तर पाप फेडण्याकरता पहिलं पुण्य कमवायला लागतंय. 100 मुलं व्हायला पुण्य लागतं. बघा आता सगळ्यांच्या घरात मुलं होतात का? एखादा असतंच की त्यांना मुलगा होत नाही. तर याचा अर्थ काय? त्यांच्याकडे तेवढं पुण्य नाही आहे त्यांच्या अकाउंटमध्ये मुलं व्हायला. तर मुलं व्हायला पुण्य लागतं. तर 1 मुलगा व्हायला पुण्य लागतं, 100 मुलं व्हायला किती पुण्य लागतील? तर 50 जन्म त्याला वाऱ्या करायला लागल्या जन्ममृत्यूच्या. 50 जन्मानंतर तो झाला धृतराष्ट्र. मग त्याचं 100 मुलं जन्माला घालायचं पुण्य त्याच्या अकाउंटला आलं. मग धृतराष्ट्र बनला. मग 100 मुलांना जन्माला घातलं, त्यांना मोठं केलं, इवळत आणि त्याची मुलं मेली, आणि मग त्याचं पाप फिटलं. किती मोठी प्रोसिजर बघितलं? मग अशी किती पापं आपण केली आपल्याला माहीत नाही आहे. आपल्यामध्ये ताकद नाही आहे पापं नष्ट करायची, पण फुकट पापं नष्ट होतात येऊन बसले इथं. तुम्हाला पैसे मागितले इथं कोणी सत्संगाला? सत्संग यायला पैसे मागितले बाबा, 10 रुपये द्या, 20 रुपये द्या. तुमच्या मनाला वाटलं तर द्या, नाही तर नका देऊ. येऊन लेक्चर ऐका, मस्तपैकी माताजी लोकांनी प्रसाद बनवलाय, खा आणि जा. आणि मिळणार काय तुम्हाला? तुम्ही इथं बसले म्हणून तुमची पापं नष्ट होणार, भगवंत खुश होणार, सगळे साधू संत खुश होणार. कारण तुम्ही कशा आले? सत्संगाला आले, त्यांचे आशीर्वाद प्राप्त होणार. मग तुम्ही प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये? इथली पुढचीच लोक बोलतात, मागची लोक कोण बोलत नाही. मागचे लोक लॉसमध्ये आहे का? तुम्हाला समजते ना मी बोलतोय ते? अरे बोल, समजते का नाही? मग सत्संगाला येणार का? पण आता किती वाजले माहिती आहे का? आता वाजले 8 वाजले, 7 वाजून 50 मिनटं. सत्संगाचा टाईम किती आहे? 7. मग झालं की प्रवचन आता.
आता समजा मी तुम्हाला सांगतो, मी पुण्यावरनं सोन्याची नाणी आणली असती एवढी एवढी आणि वाटायला आणली असती, आणि तुम्हाला मेसेज केला असता आपल्या ग्रुपवर की प्रभूजींनी सोन्याची नाणी आणलीत, जे सत्संगाला येणार आहे त्यांना फ्रीमध्ये सोन्याची नाणी मिळणार आहे की नाही? अख्खं गावाला असतं, आहे की नाही? अख्खं गावाला असतं. का माहिती आहे का? कारण तुम्हाला सोन्याची किंमत माहिती आहे की नाही? पण तुम्हाला सत्संगाची किंमत माहीत नाही आहे. आपल्याला काय मिळतंय ना याची किंमत आपल्याला माहीत नाही आहे. ध्रुव महाराज आहे ना, ध्रुव महाराज त्यांच्या आईच्या मांडीवर बसले होते. तर सावत्र आई होती, त्यांच्या वडिलांच्या मांडीवर बसले होते. त्यांची सावत्र आईने येऊन काय केलं, त्यांना खाली ओढलं. म्हणले तू बसू नाही शकत, जोपर्यंत माझ्या पोटातनं जन्म घेत नाही त्यावर तू बसू नाही शकत तिथं. तर मग ते आता क्षत्रिय होते, एकदम राग आला त्यांना. म्हणले आईकडे गेले, आपल्या आईकडं. म्हणले की मला त्या आईने का वडिलांच्या मांडीवरनं काढलं, म्हणली माझ्या पोटी जन्म घेतल्याशिवाय तू बसू नाही शकत. मला माझ्या दादा ब्रह्मदेव दादा त्यांच्यापेक्षा मला मोठं राज्य पाहिजे. आई म्हणली तुला कोण देणार नाही, फक्त भगवंत देतील. म्हणले भगवंत कुठं भेटतील? जंगलात जा, ऋषीमुनी तपश्चर्या करतात ना, तिथं भेटतील भगवंत. अशा प्रकारे तर मग 6 महिन्यामध्ये भगवंतांची प्राप्ती केली ध्रुव महाराजांनी. किती? फक्त 6 महिन्यामध्ये. पण त्यांनी तपश्चर्यालाही भयानक तपश्चर्या केली. त्यानंतर ऐकू कधी आपण. पॉईंट काय आहे, भगवंत त्यांच्याकडे आले ना, तर तेव्हा ध्रुव महाराज कशा करता गेले? ते ब्रह्माजींपेक्षा मोठं राज्य पाहिजे त्यांना, ह्याच्याकरता त्या इच्छेने एकदम पेटले होते आणि गेले ते. आणि अशा ह्याच्यात तपश्चर्या केली त्यांनी. आणि जेव्हा भगवंत प्रकट झाले ना, तर ते म्हणले मला राज्य नको, मला राज्य नको. का म्हणले माहिती आहे? आणि ते म्हणतात की मला तुम्ही हिरा द्यायला आलेत आणि मी काय मागतोय? काचेचे तुकडे मागतोय. म्हणजे भगवंत स्वतः त्यांच्या समोर प्रकट झालेत आणि मी काय मागतोय? राज्य. ते ह्या जगातलं मर्त्य लोकात, इथं मृत्यू लोकात काय करायचं राहून. तर अशा प्रकारे सत्संगामध्ये आपल्याला सोन्याच्या नाण्यापेक्षा किमतीचा मोलाचा प्रवचन ऐकायला मिळणार आहे. त्याने आपली पापं नष्ट होणार आहेत. आपल्याला सत्संग दुःखातनं सुखात आणून ठेवल. आणि बोनस काय, भगवंतांची पण प्राप्ती होईल. आपल्या घरातल्या सगळ्या साडेसाती, दळिंद्री, दारूनी लागलेला नायनाट, तंबाखूनी फुटलेलं तोंड, सगळं नीट होणार आहे आपलं. बघा सत्संगात आलं ना तर व्यसन सोडायला वेळ लागत नाही. कळलं का? तुमच्या इथं कोण आहे का आता इथं सोडलेलं व्यसन? इथं आहे का कोण? कोण आहे? उभं राहा जरा, उभं राहा. कोण आहे? अरे लाजू नका राव, मला दाखवू द्या. ठीक आहे जाऊ द्या, तुम्ही सोडून द्या. मी सांगतो तुम्हाला, हे तुमच्या इथंच नाही आहे, सगळ्या गावांमध्ये जिथं जिथं प्रवचनाला जातो आम्ही. बघा तुम्हाला सांगायचा उद्देश काय आहे, तुमच्या समोर तुमच्या डोळ्यांनी पाहताय तुमच्या गावातला माणूस तुम्ही, बरोबर आहे? समोर पाहतो का नाही? आता सत्संग नसता तर माणूस चांगल्या मार्गावर आला असता का? आला असता का मला सांगा, बरोबर का नाही? मग आता जो माणूस सगळी व्यसनं सोडून भगवंतांचं नाव घेतोय, हे चांगलं आहे का वाईट आहे? बरोबर आहे? तुमच्या डोळ्याने दिसतंय तुम्हाला, बरोबर का नाही? बरोबर ना? मग अजून सांगायचं काय गोष्ट आहे? तर सत्संगामध्ये भगवंत प्राप्त होतात आपल्याला बसल्या बसल्या. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आता तुम्हाला इथं वाटतं, आपण जेव्हा सत्संग येतो, भगवंतांना ना नारद मुनींनी एकदा विचारलं की भगवंत तुम्हाला मी कुठं भेटायला यायचं तर कुठं भेटायला येऊ, असं सांगितलं. तर भगवंतांनी काय उत्तर दिलं? नाहम तिष्ठामी वैकुंठे. म्हणजे माझं घर काय वैकुंठ लोक आहे ना, भगवंतांचं घर काय वैकुंठ लोक. भगवंत म्हणतात मी वैकुंठात नाही मिळणार तुला, मला भेटायला आला तरी. नाहम तिष्ठामी वैकुंठे योगिनाम हृदयेषु वा. म्हणजे जे योगी लोक असतात ना, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयात भगवंत परमात्मा रूपाने. तर भगवंत म्हणतात मी परमात्मा रूपाने हृदयात, तू हृदयात जाशील कुणाच्या, तिथं पण नाही मिळणार तुला. मग कुठे मिळणार? भगवंत म्हणतात यत्र गायंती मद भक्ता तत्र तिष्ठामी नारद. जिथं माझे भक्त एकत्र येऊन माझ्याविषयी ऐकतात ना, तिथं मी बसलेला असतो. म्हणजे सत्संगामध्ये तुम्ही टाळ्या वाजून फायदा काय आहे? इथनं पुढं सत्संगाला आलं पाहिजे.
मी टाळ्या ऐकायला नाही आलो तुमच्या. तुम्ही सत्संगामध्ये या आणि तुमचं कल्याण करून घ्या. हेच आम्हाला काय कमिशन मिळणार नाहीये. आम्हाला कमिशन मिळणार आहे का की तुम्ही बँकेत खातं उघडलं तर थोडं 2-4 हजार रुपये आमच्या अकाउंटला जातील? असं काय मिळणार नाहीये. आम्हाला भगवंतांनी सांगितलं तुम्ही जर लोकांचं कल्याण करायला गेले तर तुमचं कल्याण होईल. कळलं ना? तर आमचं काम आहे तुम्हाला समजून देणं, होय की नाही? आमचं काम काय तुम्हाला समजून देणं. आता कलियुगामध्ये लोकांच्या डोक्यात काय झालंय, यूट्यूब घुसली, गुगल घुसलंय, पिक्चर घुसलेत, आहे की नाही? आणि आपणच आपल्या मुलांचं वाटोळ करणार आहे. आपल्या मुलांचं वाटोळ करणारे कोण? आमच्यासारखे आम्हीच. कारण मोबाईल कोण देतं घरात त्या मुलाच्या हातात? मंदिरात वाटतात का मोबाईल? का शेजारच्या घरातनं घेऊन येतो तो? कोण देतं? मला विचारायचं, तुम्ही आया बसल्या येतं, तुम्हाला तुमच्या मुलांनी उंदरं मारायचं औषध मागितलं आणि मला ते खायला जरा तोंडी लावायला देताल का? समजा लई रडला तो हातपाय आपटून, मला पाहिजेच, देताल का? पार घरामधला टीव्ही फोडून टाकला, मला पाहिजेच, मारायला लागला तुम्हाला, देताल का? मग मोबाईल कसं काय देता? तो तर त्यापेक्षा बेकार आहे. तो त्याला मारणार नाही, असा क्षणाला मारल त्याला, त्याच्या आयुष्याचं वाटोळ करून टाकल. कळलं ना? पण आपल्याला कळत नाही. पण इथं सत्संग आल्या तर आता तुम्ही हे उदाहरण ऐकलं होतं का? उंदराच्या मरण्याच्या औषधाची मोबाईलची तुलना ऐकली होती का तुम्ही? नाही. तर सत्संगामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या भगवंतांच्या गोष्टी आहेत. भगवंतांनी आपल्याला समजून दिलंय कशा प्रकारे तुम्ही सुखी होऊ शकता. आता ही गीता आहे, ही गीता का दिली? का भगवंतांना काय काम धंदा नव्हता वैकुंठामध्ये? चला जरा जाऊन फेरफटका मारू येऊ, हे लोक येडी, त्यांना काहीतरी लेक्चर, असं काय आहे का? नाही. भगवंतांचं एवढं प्रेम आहे ना आपल्यावर, तर भगवंतांना, आता तुमचा मुलगा समजा आजारी पडला, तडफडतंय मुलगा तापाने, आई एन्जॉय करते का? बरं झालं मुलगा आजारी पडला. हा, आईचं हृदय किती जळत असतंय, वडिलांचं माहीत नाही जळते का नाही. वडील जरा कठोर असतात, पण आईचं हृदय आईला माहिती, बरोबर का नाही? तर आपण इथं दुःखामध्ये ना, तर भगवंतांचं हृदय तळमळत असते आपल्याकरता. तळमळतं का नाही तुम्हाला कसं कळणार? ते तळमळत असतं. म्हणून तर भगवंत वरतून येतात खाली इथं. म्हणून भगवंत इथं येतात. तुम्ही बोलावलं कृष्णाला कोणी का? त्यावेळेस 5000 वर्षापूर्वी लोकांनी अर्ज केला भगवंत खाली या? नाही. भगवंत स्वतःहून आले. कशा करता? धर्माची स्थापना करायला. कुठल्या धर्माची स्थापना केली? या सत्संगाची स्थापना केली भगवंतांनी. भगवंतांनी कुठला धर्म स्थापन केला? हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, कुठला धर्म स्थापन केला? भक्ती मार्ग. कुठला धर्म स्थापन केला? हा, मला सांगा, ही गीता ही कुठं चर्चा केली जाते? आपल्या मुंबईच्या विधान भवनामध्ये, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये, ते आणखीन काय आहे, आपलं संसद आहे आपली भारत आहे, तिथं कुठं चर्चा होती याची? सत्संगात, होय की नाही? भक्ती मार्गामध्ये. तर स्थापना कुठली केली भगवंतांनी? भक्ती मार्गाची स्थापना केली. कुणाकरता केली? कारण आपली त्यांची मुलं, जे आपण लोक दुःखामध्ये इकडं तिकडं बोंबलत हिंडतोय, आपल्याला माहीत नाही सुखी कसं व्हायचं. तर म्हणून भगवंतांनी स्वतः येऊन सांगितलं की तुम्ही ह्या जगामध्ये सुखी कसे होताल. ठीक आहे, प्रपंच करा, काय प्रॉब्लेम नाहीये. 10 लग्न करा, 100 मुलांना जन्म घाला, काय प्रॉब्लेम नाहीये, पण भक्ती करा. जगामध्ये एन्जॉयमेंट करायला काय अडचण नाहीये. तुम्ही मोठा बंगला बांधा, जसं त्या अंबानीने बांधलाय, काही प्रॉब्लेम नाहीये. पण भक्ती करा, भगवंत म्हणतात. काय करा? भक्ती करा, तर तुम्ही सुखी होताल. तुम्ही माझ्यापासून दूर गेले तर कसं काय सुखी होताल? आता तुमचं लहान मुलगा आहे, ज्याला काय कळत नाही, 5वीला आहे, 4थीला आहे, तो म्हणला नाही मला जायचंय बाहेर राहायला, मला नाही तुमच्याबरोबर राहायचं, तू पाठवताल का त्याला? पाठवताल? जरी गेला निघून घरातनं तर किती कासावीस करताल, शोधण्यासाठी आटापिटा करताल का नाही? एक्झॅक्ट भगवंतांची तशी स्थिती आहे. आपण आलोय भगवंतांना सोडून, आपल्याला माहित नाही ह्या जगात कसं राहायचंय, आणि ठोकरा मारतो इकडं तिकडं, आहे की नाही? एक ठोकर पडते का नाही आपल्याला, होय की नाही? जेव्हापासून जन्म झालाय, जन्म झाल्या पण आपण रडत आलो का हसत आलो या जगात? सगळे काय म्हणत नाही, सगळे हसत आले वाटत, आहे की नाही? रडत आलो का नाही? आणि रडला नाही ना तर डॉक्टर काय करतो, त्याला उलटा पकडतो, असं
आणि पोटावर मारतो. रड म्हणतो, रड, होय की नाही? तर रडत आलोय ना आपण. मग भगवंत एवढे कृपाळू आहेत ना, भगवंतांना माहिती आहे आपण एवढ्या इकडं तिकडं ठोकरा खातोय, म्हणून भगवंत कृपा करतात आणि येऊन गीता सांगतात. आता तिथं पण का बसले नाही भगवंत, भगवद्गीता सांगून गेले. आता त्यानंतर भगवंत गेले आपल्या धामात. गेल्यानंतर साधू संतांना पाठवलं का नाही? तुकाराम महाराज आले, ज्ञानेश्वर महाराज आले, एकनाथ महाराज आले, बरोबर आहे, नामदेव महाराज आले. किती संत आले आपल्या इथं? प्रत्येक समाजामध्ये एक संत आहे, होय की नाही? चांभारांमध्ये एक संत आहे, न्हाव्यांमध्ये एक संत आहे, सगळ्या 12 बलुतेदारांमध्ये 12 संत आहेत का नाही? कोणी म्हणाय नको आम्हाला ज्ञान कळलं नाही, आमच्यापर्यंत तुमचा संदेश आला नाही. संत होऊन गेले का नाही? संतांनी काय सांगितलं? गावातल्या चौकात येऊन पत्ते खेळा मंदिरात बसून, नाही तर तिथं गावाच्या कोपऱ्यात दारूच्या ठेका बसून दारू प्या. हा, जाव जत्रा असती ना, आता तुमची जत्रा म्हणजे तुमचं भागवत कथा असती, बेस्ट आहे. आम्ही जिथं राहतो तिथं ज्या दिवशी तो म्हसोबाचा उत्सव असतो ना, त्या दिवशी सगळं वाईन संपून जात आहे. वाईन शॉपमधली दारू संपून जाते, त्याला एक ट्रक बोलवायला लागतोय दारूचा एक्स्ट्रा 2 दिवसाकरता. कळलं? असं सांगितलंय साधू संतांनी करायला आपल्याला. काय लोक गणपती बसवतात, गणपतीच्या स्टेज खाली जुगार खेळत बसतात, दारू पीत बसतात त्याच्या खाली, आहे की नाही? वर्गणी मागतात आणि तिथं दारू पीत बसतात वर्गणीश, बरोबर आहे का नाही? मी गणपती मंडळाचा खजिनदार होतो 10-15 वर्ष पुण्यात, त्यामुळं मला माहिती आहे सगळं काय करायची मुलं. कळलं ना? तर साधू संतांनी काय शिकवलंय आपल्याला? काय शिकवलं? 3 शब्द शिकवले, 3. बोला, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे का नाही? बघा किती आपली बुद्धी कमकुवत आहे. लाजू नका, माहिती असेल तर सांगा, कुणाला माहिती आहे? अरे 3 शब्द, भगवंतांची 3 नावं शिकवली आपल्याला. हा, म्हणलं कोण? बोला, कोण म्हणलं इथलं? हा, रामकृष्ण आणि हरी. याच्या व्यतिरिक्त काय शिकवलं का? डॉक्टर, इंजिनियर असं काय शिकवलं का? नाही. असं नाही आहे की तुम्ही डॉक्टर होऊ नका. डॉक्टर, आता हे प्रभूजी इंजिनियर आहे, बरोबर ना? हे कॉलेजमध्ये होते तेव्हा मी जायचो तिथं त्यांच्या व्हॉइसला. इंजिनियर भक्त पण आहे, बरोबर का नाही? काय प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला डॉक्टर व्हायला. इवन तुम्हाला मोदीची जागा घ्यायला पण काय प्रॉब्लेम नाही आहे. भगवंत म्हणतात जरी तुम्ही पंतप्रधान झाले तर हरे रामकृष्ण हरी म्हणा, भक्ती करा. भगवंतांनी सगळ्या फॅसिलिटी करून दिल्यात, सगळ्या इच्छा पूर्ण करू शकता तुम्ही भक्तीमध्ये. असं कुठं बंधन नाही आहे. हे आता आम्ही सोडून दिलंय, ठीक आहे, आम्ही सोडून दिलंय, पण तुमच्याकरता सगळं दुनिया मोकळी आहे की नाही? सगळी मोकळी. पूर्वीच्या काळी राजे लोक ना 100 बायका असायच्या त्यांना, पण तरी पण भक्त होते, ते भक्त होते. आता भागवतामध्ये तुम्ही वाचलं ना, एका पुरुषाला 100 बायका होत्या, पण भगवंतांची शुद्ध भक्त होते ते लोक. कळलं ना? भगवंताची शुद्ध भक्त होते. तर म्हणून हे सगळं कधी मिळतं आपल्याला? सत्संगात जेव्हा येतो ना आपण, तर आपल्याला हे सगळं कळणार नाही तर काय कळणार आहे आपल्याला? म्हणून सत्संग आपल्याला आपल्यावर झालेली कृपा आहे. जसं एक गोष्ट येते, एका गावात पूर आला बरं का. पूर आला तर एका माणसाची श्रद्धा होती भगवंतांवर. म्हणला तर पूर आला तर गाव आले, अरे नदीचं पाणी घुसलंय, घरातनं बाहेर नाही, मला भगवंत वाचवतील. घराच्या छतावर जाऊन बसला. नंतर मग घराचं पाणी आहे ना, नदीचं पाणी अर्ध्या घरापर्यंत आलं, तर लोक काय आली, नाव घेऊन आली. चल बाबा आता तर चल, नावात बसून चल. नाही, भगवंत मला वाचवतील. काय ना, भगवंत मला. ते पाणी अजून वाढत गेलं, पार एवढा बुडला. तेव्हा लोक आली, बाबा चल आता तरी चल, नाही मला भगवंत येतील वाचवायला. आणि नंतर बुडल्यानंतर गेला भगवंतांकडे विचारायला, मला तुम्ही का नाही वाचवलं? भगवंत म्हणले 3 वेळा नाव पाठवली तुझ्याकरता. नाही म्हणतोय. आता मी, भगवंतांनी आपल्याला कळलं पाहिजे ना भगवंतांचा कॉल काय. आपण काही एवढे शुद्ध भक्त आहे, जसे तुकाराम महाराजांचा संसार करायला भगवंत विठ्ठल पांडुरंग स्वतः यायचे. आपण तुकाराम महाराज आहे का? मग आपल्याकरता पांडुरंग येणार आहे का? पांडुरंग कुणाला पाठवणार आहे? तुमच्या गावात पाठवले सतीश प्रभूंना, आहे. त्यांनी सत्संग आणला तुमच्या गावात, कथा केली. मग ही कृपा आहे आपल्यावर. भगवंतांनी हात पुढं केलाय वाचवायला. भाऊसागरात बुडतोय ना आपण, समुद्रात, हात दिलाय.
मग असा हात तुम्ही हात बघून पळताय लांब, नको टाइम नाही मला सत्संगामध्ये यायला. अरे बाबा भगवंत इथं बसले हात द्यायला, टाइम नाही मला, टाइम नाही. कळते का तुम्हाला? कळते सत्संगाचं महत्व कळते? अरे भगवंत तुमच्या घरा इथं आलेत, हे भगवंताचा फोटो भगवंतांमध्ये डिफरन्स नसतो. इथं राधा वृंदावनचंद्र आहे, गौरनीत आहे. गौरनीताला कधी पाहिलंय का कुणी? लोकांनी माहीत पण नाही त्यांना कोण आहे गौरनीत आहे. इथं आल्यानंतर कळतं की बाबा हे कृष्ण बलराम आहेत, हे की नाही? आपल्याकरता या जगात आले, हरे कृष्ण मंत्र देऊन गेले, बरोबर का नाही? तर सगळ्या साधू संतांचा संदेश काय आहे? आपण भक्ती केली पाहिजे, बरोबर ना? आपण भक्ती केली, आपला संसार पण केला पाहिजे. असं नाही की संसार नका करू, पण संसार करून भगवंतांना विसरू नका. कळलं ना? संसाराबरोबर आता तुम्ही लग्न केलं, तर लग्न केल्यानंतर आपण म्हणतो ना 7 जन्माचे आम्ही साथीदार आहे की नाही? 7 जन्माचे 7 जन्म एकमेकांना बरोबर राहणार आहे. ठीक आहे, 7 जन्म राहणार आहे, पण भक्ती नाही केली तर 7 जन्म नुसते कष्ट भोगत राहू आपण. पण भक्ती केली तर एका जन्मात दोघं सुटून जातील, डायरेक्ट भगवंताच्या नामात. कळलं ना? तर जो परमार्थ आहे, आपल्या साधू संतांनी आपल्याला दिलेली भेट आहे. भगवंत वर गेल्यानंतर संतांना पाठवत असतात. अजून पण बघा, आता ह्या कलियुगामध्ये कित्येक साधू आहेत का नाही? किती सत्संग चालतात जगामध्ये. हे कोण चालवतंय? कोण चालवतंय? हे भगवंत चालवतात. इथं येणारा, इथं हे सत्संग बघा, तुम्ही एखादी कंपनी चालवायची म्हटलं, एखादा धंदा करायचा, तर तुमच्याकडे काय पाहिजे? बुद्धिमत्ता पाहिजे, बरोबर नाही? त्याला म्हणतात काय, ते शक्तीचं नाव आहे का? ठीक आहे, तुमच्याकडे धन पाहिजे, तुमच्याकडं बुद्धिमत्ता पाहिजे, ठीक आहे. पण सत्संग तुम्ही बुद्धीने चालू शकता का? नाही. त्याकरता भगवंतांची कृपा पाहिजे. कळलं ना? आपण पालन केल्यानंतर भगवंत आपल्यावर कृपा करतील, बरोबर ना? तर म्हणून सत्संग म्हणजे साक्षात भगवंतांचं आपल्या गावात पदार्पण झाले. आता आपल्या गावात मंदिर आहेत, पण त्या मंदिरामध्ये सत्संगामध्ये फरक आहे का नाही? तुम्हाला जाणवतोय का नाही? काय कोण काय बोलतच नाही. तर गावात मंदिरं आहेत, गावामध्ये की भजन कीर्तन पण चालतं, पण भजन कीर्तनामध्ये समजून नाही सांगितलं जातं आपल्याला. चांगलं आहे कीर्तन करणं वाईट नाही, कीर्तन झालंच पाहिजे, काय वादच नाही. पण सत्संग पण झाला पाहिजे. सत्संग नाही झाला तर कसं कळणार की आपल्या मुलांना कसं सांभाळायचं, भगवंतांची सेवा कशी करायची, भगवंतांची प्राप्ती कशी करायची, चुकीचं काय बरोबर काय हे कोण सांगणार आपल्याला समजून? काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं नाही आहे, जीवन मनुष्य जन्म किती वेळा मिळतं, पाप काय पुण्य काय, काय कळणार नाही आपल्याला. तर हे केवळ सत्संगामध्ये कळतं. आणि भगवंत काय म्हणतात माहिती आहे का? भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. काय म्हणतात भगवंत? मृत्यूच्या समयी तुम्ही ज्या ज्या भावाने मरता, त्या त्या भावाला तुम्ही प्राप्त होता. याचा अर्थ काय? समजा एखादा मरतोय, मरताना बाबाला बायको लय आवडत होती, बायकोची लई चिंता होती, आणि बायकोची चिंता करत मेला, तर पुढच्या जन्मी काय होणार? स्त्री होणार. एखादी पत्नी आहे, नवऱ्यामध्ये आसक्त आहे, तर मरताना नवऱ्याची चिंता करत मेली, तर पुढच्या जन्मात काय होणार? पुरुष. एखाद्याचं कुत्र्यावर लय प्रेम आहे आपल्या घरातल्या, आणि मेल्या मरतसं म्हणलं, अरे सगळ्यांचं चांगलं, माझ्या कुत्र्याचं काय होणार की पुढच्या जन्मी कुत्रा होणार. कळलं ना? तुम्ही ज्या ज्या भावात, तुमचा भाव मरताना भाव, तर असाच भाव तयार होत नाही. भाव कसा तयार होतो? संपूर्ण आपल्या जीवनाचा इफेक्ट असतो तो. आपण जे जीवन जगतो ना ज्याप्रमाणे, तर त्याचा इफेक्ट म्हणून मृत्यूच्या समयी आपला भाव तयार झालेला असतो. तर जर तुम्ही सत्संगामध्ये आले तर तुमची चेतना कशी तयार होईल? मृत्यूच्या समयी कुणाचं स्मरण येईल का नाही? सत्संगात नाही आले तर मग शेत आठवल, नातेवाईक आठवतील, घर आठवल, आणि मग तिथंच कुठतरी जन्माला येईल. शेत आठवलं तर साप बनायला लागेल, साप रक्षण करायला. कळलं का? ती कैलाशी गोष्ट सांगितलेली आहे का ना? माहिती ना कैलाशी गोष्ट? तर म्हणून सत्संगामध्ये आपले डोळे उघड, आणि आपल्याला जे पाहिजे ना सत्संग आपल्याला देतो. तुम्हाला उदाहरण सांगतो, आता एक गोष्ट सांगतो. एक पंढरपूर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही? सगळ्या गावकऱ्यांना पंढरपूर माहिती. तर पंढरपूरमध्ये एक संत होते, संत नारायण. नाव काय त्यांचं?
संत नारायण. आता संत म्हणल्यावर संत काय करतो, सगळ्या गावात फिरायचे, गावोगावी लोकांना सांगायचे बाबा भगवंताचं नाव घ्या, हरीचं नाव घ्या, पांडुरंगाचं नाव घ्या. प्रत्येकाला वैयक्तिक उपदेश करायचे, कीर्तन करायचे, असं करायचे. तर एक शेतकरी असतो, त्याच्याकडे जातात ते आणि त्याला म्हणतात बाबा भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, शेती कर, पण त्याबरोबर भगवंताचं नाव घे. तर तो लक्ष देत नाही त्यांच्याकडं, एकदम निग्लेक्ट करून जातो निघून. नंतर मग 1 वर्षांनी परत ते संत नारायण त्या शेतकऱ्याला भेटतात. तर म्हणतात मी तुला सांगितलं होतं 1 वर्षापूर्वी भगवंताचं नाव घे. तर तेव्हा पण तो काही जास्त लक्ष देत नाही त्यांच्याकडं. मग असं बऱ्याच वेळा तो संत त्यांना भेटतो. एक दिवस काय होतं, आषाढी एकादशी असते. आषाढी एकादशीला तो शेतकरी पण येतो आणि संत पण येतात, ते तर असतात तिथं. तर ते म्हणतात रे आजचा दिवस सगळ्यात बेस्ट दिवस अख्ख्या वर्षातला, आषाढी एकादशी आहे, पंढरपूरमधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. तर आजच्या शुभ दिवसापासून काय कर, तू भगवंताचं नामस्मरण करायला चालू कर. तर तो म्हणतो मला वेळ नाही आहे. म्हणतात ठीक आहे बाबा, तुला नामस्मरण नाही करता येत तर पांडुरंगाच्या मंदिरात तरी यायचा दर्शनाला. तो म्हणतो मी लई लांब राहतो, मला काय जमणार नाही सारखं मंदिरात यायला. तर मग असे दिवस निघून जातात. मग एक दिवस काय होतं, तो संताला त्याला भेटतो आणि म्हणतो आता एवढ्या सगळ्या भेटीमध्ये मला कळलं की तुला काय करता येत नाही. मला कळलं, एकदम चांगलं कळलं की तुला काय काय नाही करता येत. आता माझी इच्छा आहे की तू स्वतःच सांग की तुला काय करता येते. असं म्हणतात त्याला की तू स्वतःच सांग की तुला काय करता येते. तर तो म्हणला आता काय उत्तर द्यायचं, तर असं मोघम उत्तर द्यायचं. तो म्हणतो माझ्या शेजारी एक कुंभार राहतोय, मी त्याचा चेहरा बघू शकतो. आता हे उत्तर आहे का, ह्याला काय अर्थ आहे का. पण ते संत काय म्हणतात, काय प्रॉब्लेम नाही, त्याचा चेहरा रोज त्याचा चेहरा बघितल्याशिवाय जेवायचं नाही, बस एवढं कर म्हणतात. तर मग काय करायचं, तो रोज काय नाही, भिंत असती एक मध्ये कंपाऊंड, फक्त वर चढायचा, तो कुंभार तिथं मडकी बनवत बसलेला असायचा, त्याला बघायचा, जेवायचा. तो 1-2 महिने असं करतो, तर त्याला समाधान वाटतं, चला मी संताचं एक तरी इतक्या दिवस नाही म्हणत होतो, कमीत कमी आता काहीतरी त्यांनी सांगितलेलं मी आज्ञा पालन करतोय. तर त्याचं एक समाधान प्राप्त व्हायला लागलं त्याला. तर एक दिवस त्याला जायचं होतं बाहेर लवकर, तर लवकर उठून बघितलं तर कुंभार गायब. तर तो म्हणला राव आपल्याला जायचंय, प्रसाद जेवण पण करायचंय, आता हा कुंभार नाही दिसला तर जेवण नाही करता येणार. मग भिंतीवरनं पलीकडे उडी टाकतो, त्याच्या घरी बघतो, इकडं तिकडं शोधून घराच्या मागं जातो. तो कुंभार काय करत असतो, तिथं माती उकरत असतो, माती भांडी बनवायला. तर होतं काय, त्या कुंभाराला ना असं सोन्याच्या मोहराचा हंडा सापडतो. आता होतं काय, हा इकडून येतो त्याचं तोंड बघायला आणि कुंभार हंडा काढतो त्यात. तर हा आपल्या धोनमध्ये की मला कुंभाराला बघायचंय, आणि तो भीतीमध्ये हा एवढंच धन भेटलंय, हे कुणाला कळलं तर याचा वाटेकरी गावात घ्यायला लागेल ना, देऊन टाकायला लागेल गावात सार. तर तो नाचायला लागतो, मी कुंभाराला बघितलं, कुंभाराला बघितलं. आता कुंभार घाबरतो, ह्याने नक्की काय बघितलं. कुंभार विचारित होतो ना, ह्याने काय बघितलं. तर मग आता तो जातो पळायला लागतो तिकडं. तर कुंभार त्याच्या मागं, तू काय बघितलं, तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे. नाही मी कुंभाराला बघितलं, आता मग. तर कुंभार घाबरतो, म्हणतो राव हे सगळं जाईल धन, त्यापेक्षा त्याला काय म्हणतो, माझ्याकडे जेवढं आहे ना 50% तुला देतो. तो शांत बसतो. तर तो म्हणतो हा असं का म्हणायला लागलाय बाबा. तर नंतर त्याला लवकर लक्षात येत नाही हा काय म्हणतोय. त्याच्या हातात हंडा असतो, तर्क करतो. तो म्हणतो यामध्ये सोन्याचे मोहर आहेत. तो मग एकदमच शांत होतो, सिरियस होतो तो, आणि विचार करतो हा 50%ची ऑफर देतोय आपल्याला. तर लय खुश होतो, म्हणतो अख्ख्या 10 जन्मात जमवणार नाही आपण एवढे पैसे, किती कष्ट केले तरी एवढं धन आपण जमवू शकत नाही. तर मग त्या क्षणाला त्याच्या डोक्यात विचार येतो, एक तर आनंद होतो की मोहरा मिळाल्या, हा आनंद होतो. पण त्या क्षणाला बघा, भगवंत आपल्या हृदयामध्ये आहेत, भगवंत त्याला काय करतात, त्या क्षणी क्लिक करतात की त्या साधूचं एक वाक्य तू ऐकलं की कुंभाराचं फक्त तोंड बघ, ह्याला काय अर्थ नाही आहे पॉइंटला, आहे की नाही. तर तो विचार करतो, साधूचं एक वाक्य ऐकलं की कुंभाराचं रोज तोंड जेवून जेव, तर मला अर्धा हंडा मिळाला. तर त्यांनी मला सांगितले कृष्णाचं नाव घ्यायला, कृष्णाचं नाव घेतलं तर काय होईल, लगेच जप करायला चालू करतो, हरे कृष्ण हरे कृष्ण. कळलं. तर अशा प्रकारे
साधू संतांचं ऐकलं पाहिजे आपण. तुम्हाला माहिती आहे रत्नाकर, माहिती आहे ना तुम्हाला रत्नाकर, वाल्मिकी ऋषी रत्नाकर माहिती आहे ना सगळ्यांना. की ज्यांना माहीत नाही हात वर करा. सगळ्यांना माहिती आहे ना वाल्या कोळी, आहे की नाही? वाल्या कोळी हां. तर तो कोण होता, लोकांना मारून टाकायचा आणि साधा सुद्धा मर्डर नव्हता तो. एकाला मारलं की एक दगड टाकायचा रांजणामध्ये, असे 7 रांजण भरले होते. आजच्या युगात त्याला बघितलं तर मृत्यू झाला असता लोकांचा, खतरनाक हे होता तो. तर त्याला नारद मुनींनी काय सांगितलं की राम म्हण. राम म्हणता आलं का त्याला? नाही. ते मग काय म्हणले? मरा म्हण. आता हे मरा शब्दाचा काय अर्थ आहे का? आहे का काय अर्थ? पण नारद मुनी म्हणले तू मरा म्हण. काय म्हणले? मरा म्हण. तर ते मरा माराचं काय झालं? राम. होय की नाही? तर त्याचं भाग्य एवढं उलगडलं की ब्रह्मदेव एकतर तो ऋषी झाला मोठा, आहे की नाही? वाल्मिकी ऋषी झाले ते. नंतर ब्रह्मदेव स्वतः त्यांच्या कुटीरमध्ये आले आणि त्यांना काय ऑफर दिली? रामायण लिहिता का? रामायण लिहा म्हणले. तुम्ही रामायण लिहा, मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हाला सगळी रामलीला दिसल आणि तुम्ही ती लिहा आणि तुम्ही जसं लिहिल तसं रामायण होईल. रामायण अगोदर लिहिले त्यांना आशीर्वाद दिला ब्रह्मदेवांनी. आता नुसतं रामायण लिहिलं नाही, तर रामायण लिहिल्यानंतर त्यांचं भाग्य की भगवंती ज्या लक्ष्मीसाठी किती तरफडत असतो आपण, लक्ष्मीची कृपा प्राप्त करणार, ती स्वतः लक्ष्मी सीता माता त्यांच्याबरोबर राहायला आली, आहे की नाही? भगवंतांची मुलं त्यांच्यावर राहायला आली. आता उद्या जर लक्ष्मी तुमच्या घरी राहायला आली, तुम्ही बेशुद्ध पडताल का नाही? हा, पडताल का नाही? उठायचोच नाही 10 दिवस आपण आनंदाने, होय की नाही? तर मग साक्षात लक्ष्मी त्यांच्याबरोबर राहायला आली. सीता मातेला त्यांनी सांभाळलं, भगवंतांच्या पुत्रांना. किती मोठं भाग्य आहे, होय की नाही? किती मोठं भाग्य आहे. कशाने झालं? साधूच्या आज्ञेचं पालन केलं. बास. काय पालन केलं? मरा म्हण, होय की नाही? बरोबर ना? मरा म्हण. तर मग एवढी शक्ती असते सत्संगामध्ये, कळलं ना? जेव्हा साधूचा आपण संघ करतो ना, तर साधू संघामध्ये एवढी पॉवर आहे. हे तर तुम्ही काय करू नका. प्रभुपाद आहे ना, प्रभुपाद तुमचा फोटो आहे ना तिथं, ते काय हे प्रभुपाद यांनी संस्था स्थापन केली. तर हे अमेरिकेमध्ये गेले ते प्रचाराला. किती त्यांचं वय 70 होतं तेव्हा. किती? 70 वर्षाचं कोण आहे इथं? आता हात वर करा जरा. अरे हात वर करा, आता तरी हात वर करा. ते प्रभू आता यांना अमेरिकेला पाठवलं तर काय होईल? तर अशा वयामध्ये प्रभुपाद अमेरिकेला गेले आणि प्रचार केला. तर तिथं जाऊन सत्संग करायचे. तर त्यांच्या सत्संगामध्ये एक माणूस यायचा, येडा होता, येडा. त्याला सगळे क्रेझी म्हणायचे. क्रेझी म्हणजे वेडा म्हणायचे. तर त्याचं नाव पीटर होतं. पीटर, क्रेझी पीटर. काय नाही, येऊन बसायचं सत्संगामध्ये, बस. काय करायचं? ऐकायचा आणि वेड्यासारखा त्याला म्हणायचेच क्रेझी पीटर म्हणून. तर तो सत्संग ऐकून नंतर एकदम गंभीर झाला भक्तीमध्ये. एवढा गंभीर झाला, नंतर संस्कृतचा पंडित झाला. काय झाला? संस्कृतचा पंडित झाला. नंतर आपले जे ग्रंथ आहेत ना, ते संस्कृतमधनं ट्रान्सलेट केले त्याने इंग्लिशमध्ये. नुसतं सत्संगात बसून त्याला काय म्हणायचे? क्रेझी पीटर. तो संस्कृतचा विद्वान झाला. तर मला तुम्हाला सांगायचं काय, ह्या गोष्टीतनं ती गोष्ट सांगितली ना, तर भगवंताची भक्ती करतो ना आपण, जेव्हा सत्संग करतो ना, तर आपल्याला हंडा पण मिळेल सोन्याचा, काय, आणि वैकुंठ पण मिळेल. तुम्ही तुमच्या प्रयत्नाने हांड्याच्या मागं लागले तर हांडा मिळेल, आणि हांडा कधी मिळायचा पण नाही. उगाच डोकं फोडून घ्यायला लागल, पण भगवंत पण जातील. कळलं ना? सत्संगामध्ये दोन्ही फायदा होईल. ह्या जगामध्ये बघा, भगवंत म्हणतात तुम्ही सुखी नाही होऊ शकत, कारण सुख आहेच नाही या जगामध्ये. हे जग भगवंतांनी काय बनवलंय? आपल्याला दुःख द्यायला बनवलंय, माहिती का तुम्हाला? ह्या जगामध्ये फक्त आपल्याला टॉर्चर करायचं ठेवलंय. खरंच हाच उद्देश आहे या जगाचा. का बरं? कारण आपण जर आनंदात राहिलो तर आपण भक्ती करणारच नाही. कधी करेल का कधी भक्ती? जेव्हा आपल्याला इकडून तिकडून लाथा बसतात ना, लोक फसवतात, आपले नातेवाईक फसवतात, आपला मुलगा कंबराटीत लाथ घालतो म्हातारपणी, म्हणतो म्हातारे बस इथं गप, आहे की नाही? तेव्हा कळतं आपल्याला, अरे रे रे रे, मी कुणाची सेवा केली, आहे की नाही?
आता टी व्हीमुळं सगळं बिघडून गेलं आहे की नाही. मी ना कात्रच्या मंदिरात संध्याकाळी असं 5 वाजले होते, हातपाय तोंड धुवून आलो, तिलक बिलक लावून मी आपलं बाहेर थांबलो होतो. समोर मंदिर आहे, त्यासमोर एक आमचं प्रसाद मॉल बिल्डिंग आहे, तिथं थांबलो होतो. तर एक माणूस आला माझ्याकडे चालत. मला म्हणला, महाराज मला प्रश्न विचारायचा आहे. म्हणलं काय झालं विचारा. म्हणलं माझा मुलगा आहे, त्या मुलाला इथं मंदिरात आणायचं आहे. म्हणलं काय झालं. नाही म्हणलं ऐकतच नाही काही. त्यांना म्हणलं केवढा मुलगा आहे. म्हणलं मोठा झाला आहे. म्हणलं शाळा शिकतो का. नाही शिकत. म्हणलं नाही म्हणलं शाळेत पाठवा त्याला. नाही शाळेत नाही जात, ऐकत नाही, मोठा झाला आहे, माझ्यापेक्षा असा मोठा आहे म्हणले. तर म्हणलं मग जेवायला येऊ नका, त्याला सांगा की तुला जेवायला खायचं असेल तर एक तर शाळा शिक, मी शिकवतो, नाहीतर काम कर आणि पैसे आणून दे, होय की नाही, नुसतं बसून नाही खायचं. तर नाही म्हणले, माझ्या अंगावर धावून येतो मारायला. म्हणलं मग त्याला खायला कोण देत आहे. म्हणले मीच देतोय. तर मग आता त्या बापाची स्थिती काय झाली बघा. मुलगा ऐकत नाही. ते म्हणले नुसतं मित्रांबरोबर फिरत असतो, मोबाईल घेऊन फिरत असतो, घरामध्ये काय काम करत नाही, ना शिकत ना काम करत. आणि काय बोललं वडिलांना, तर वडिलांना मारा येतो. त्यांना विचारलं कुठं कामाला आहे. शिवाजीनगरच्या कोर्टात. किती पगार आहे. 50,000 रुपये पगार आहे. बघा काय स्थिती आहे. मग आता त्याला कळतंय की कुणाची सेवा करतोय मी. जे मुलगा माझ्या कमांड्यात लाद घालतंय, माझं ऐकत नाही, आणि पुढं काय मला सांभाळणार आहे मुलगा, होय की नाही. मग त्याच्या आधी आपण भगवंतांची सेवा चालू केली पाहिजे. भगवंत तुम्हाला फसवणार नाही, असं कधी भगवंत कधीच फसवणार नाही, कळलं ना. गॅरंटी नाही आहे आपल्याला की आपले नातेवाईकच आपल्याला सांभाळतील. बघा तुम्ही किती म्हातारी लोक इथं बसलेत. म्हातारं झाल्यावर माणूस जड होतं का नाही घरच्यांना. हे किरकिर कधी जाईल, म्हातारी कधी जाईल आणि म्हातारा कधी जाईल, आहे की नाही. बरोबर का नाही. खरं बोला आहे का नाही खरं. हा नातवंड पण म्हणते नाही म्हातारे का बस. आणि कॉमन शब्द झाला. आईला पण म्हातारी म्हणतात लोक. आईला आई म्हणत नाही. अरे त्या आईने तुला पोटात 9 महिने सांभाळलंय, आहे की नाही, जीवाचं रान करून मोठं केलंय तुला, आणि तिला पण म्हातारी म्हणतो. लाज वाटाय पाहिजे. असे लोक आहेत. म्हणजे शहरात तर म्हणतात, गावात मला माहीत नाही, म्हणतात ना. तर सगळं त्या लोकांची गॅरंटी नाही आहे. ते काय तुम्हाला भगवंतांची प्राप्ती करून देणार. पण सत्संगात आले ना तर आपलं पण कल्याण होईल आणि त्यांचं पण कल्याण होईल. सत्संगात आले तर. बघा तुम्ही भक्ती केली ना तर बघा, यद यद आचार्यजी श्रेष्ठ. भगवद्गीता काय सांगते, वरिष्ठ लोक जे करतात ना त्याप्रमाणे त्यांच्या मागं अनुसरण करतात लोक. समजा आता तो एक आमदार होता. कोण आमदार आहे मग विसरून गेलो मी. तो गळ्यामध्ये अशा मोठ्या सोन्याच्या चैनी घालायचा, बरोबर आहे. कोण होता तो. ते डिवोटी होता आपला खरं. तो इस्कॉनला मदत करायचा पुण्यामध्ये. पण त्यांनी फॅड आणलंय, बरोबर ना. गळ्यामध्ये मोठ्या चैनी घालायचे. पहिल्यांदा त्यांनी आणलं. आता किती लोक त्याचं अनुकरण करत आहेत, होय की नाही. तर ह्याचा अर्थ काय, जे गीतेत सांगितलंय, जे समाजातले वरिष्ठ लोक आहे ना, जे करतात ना त्यांचं अनुकरण खालचे लोक करतात. आपल्या घरात काय आहे, जे आपले आई वडील करतात ते मुलं करतात. आता तुम्ही मुलांना मंदिरात घेऊन जा आणि तुम्ही इथं आले की प्रभूंना दंडवत करा, इथं राधाकृष्णाला दंडवत करा, आणि मुलाला घेऊन या. मुलगा पण तुमच्या बाजूला दंडवत करतो का नाही, आहे की नाही. सांगायला लागतं का त्याला, ॲटोमॅटिक करतो तो. म्हणून जर आपण भक्ती केली तर मुलांना सांगायची गरज नाही, ॲटोमॅटिक भक्ती करतील ते. कारण त्यांना पण लाथा पडतात की ते कुठं बाजूला आहेत, त्यांना पण मार पडतोच ना. ते पण काय वेगळे कुठनं आकाशातनं टपकलेले नाही आहेत. त्यांना पण कोणतरी फसवतंय, त्यांना पण कोणतरी रडवतंय, बरोबर ना. तर म्हणून आपण सत्संगामध्ये आलं पाहिजे, सत्संग चुकवला नाही पाहिजे. आपला श्वास आहे सत्संग. काय आहे, श्वास. कारण आपला श्वास बंद झालाय म्हणून गुदमरतोय आपण बाहेरच्या जगामध्ये, सुखी नाही ना आपण, कळलं ना. तर सत्संगाने, मी सांगितलं मगाशी तुम्हाला, भगवंतांनी आपल्याला केलेला मदतीचा हात आहे. ते चित्र आहे का, ते नाही का, समोर भगवंत आलेत गरुडा बसून आणि वाचवतात, आहे का ते चित्र. ते भगवंत कशी येतात ते चित्र आहे यात आपल्या पुस्तकांमध्ये आहे. तर भगवंतांनी आपल्याला मदतीचा हात केलाय. तर म्हणून सत्संगामध्ये कधी, आणि आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली ना, तर बघा भगवद्गीतेचा पहिला अध्याय आपल्याला तेच सांगतो. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलंय, अर्जुनाला भगवंत काय म्हणत होते
की बाबा तू युद्ध कर, होय की नाही? अर्जुनला काय म्हणाले, तू युद्ध कर. तर अर्जुन तर जोशमध्ये आला युद्ध करायला, एकदम जोशमध्ये आला. आणि आल्यानंतर हे दिसतंय का तुम्हाला? बघा आता मी सांगतो तुम्हाला, हे दिसतंय का चित्र? आहे की नाही? व भगवंत गरुडावर आलेत बसून, आणि खाली तो डुबतोय ना, ते आपण आहे. तर भगवंत आपल्याकरता गरुड घेऊन आपल्या गावात येणार नाहीये. देवदैठणमध्ये भगवंत काय पाठवणार? सत्संग. कळलं ना? भगवंतांची मदत करण्याची आपली स्वतःची स्टाईल आहे. कळलं ना? आपल्या स्टाईलमध्ये मदत करतात भगवंत. तर भगवंत, आपण एवढे शुद्ध नाही ना, आपण शुद्ध नाही, तर भगवंत त्यांच्या प्रकारे आपल्याला मदत करतात. तर म्हणून अर्जुन भगवद्गीता पहिल्या अध्याय आपल्याला हेच शिकवतो की अर्जुन काय सांगत होता, मला युद्ध नाही करायचं. आणि भगवंत म्हणतो तू युद्ध कर बाबा. हा म्हणतोय नाही करायचं. का नाही करायचं? तर समोर माझे आजोबा आहे, माझे सगळ्यात प्रिय आजोबा भीष्मदेव, त्याचं लय प्रेम होतं. अर्जुनाचं सगळ्यात लाडका भीष्मदेवांचा कोण होता? अर्जुन. लय प्रेम होतं त्यांचं, लय. आणि त्याच्यानंतर द्रोणाचार्यांचा पण सगळ्यात आवडता शिष्य कोण? अर्जुन. म्हणून त्याला पूर्ण शिक्षा, पूर्ण विद्या दिली. नंतर त्यांचा मामा, काका, भाऊ सगळ्यांना बघून अर्जुन काय म्हणतो, मी कसं काय युद्ध करू, हे तर सगळे माझे नातेवाईक आहे की नाही? 5 प्रकारची कारणं देतो अर्जुन. तुम्हाला सांगितलीत 5 कारणं? चर्चा झाली आहे का इथं? नाही ना? ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला वरच्या वर सांगतो ती कारणं, आणि नंतर काय करतो आपण एका सत्संगामध्ये त्या कारणावर चर्चा पण करू. तर अर्जुनाने पहिलं कारण काय दिलं? पहिलं कारण दिलं अर्जुनाने की बाबा सगळ्यात पहिली जेव्हा त्यांनी बघितलं ना सगळ्या नातेवाईकांना, तर त्याच्या हृदयामध्ये दया उत्पन्न झाली. म्हणतो अरे हे लोक यांची काय आली बुद्धी, सटाकली बुद्धी. कारण यांना कळत नाही सगळ्यांना मारून करणार काय? सगळे नातेवाईकच आमने सामने उभं राहिले, सगळे मिळे तर जो जिंकल त्याला मिळणार काय? बोलायला काहीच मिळणार नाही. मग त्यांना तर बुद्धी नाहीये, पण मला तर बुद्धी आहे ना. मग भगवंतांना म्हणतात त्यांना, ते लई जोशमध्ये आलेत, त्यांना करू द्या युद्ध, मला नाही करायचं युद्ध. त्यांना कळत नाही, पण मला कळतंय ना की ह्या युद्धातनं कुणाचं कल्याण होणारच नाहीये, आणि होणार आहे तर काय होणार आहे मला काय कळत नाही, मी गोंधळून गेलोय, मी नाही करणार. तर त्याच्या हृदयामध्ये दया उत्पन्न झाली, कम्पॅशन. आपल्या नातेवाईकांवर दया उत्पन्न झाल्यामुळं त्यांनी काय केलं? दयेमुळं म्हणलं की मला युद्ध करायचं नाही. दुसरं म्हणतो की ठीक आहे, समजा मी युद्ध केल्यानंतर मी जिंकलो, आणि जिंकल्यानंतर हे सगळे लोक मारणार आहेत, मग मी कुणाबरोबर आनंद एन्जॉय कुणाबरोबर करू? आता कल्पना करा, हे आपलं गाव आहे, अख्खं गावाची प्रॉपर्टी, शेती सगळी तुमच्या नावावर केली, सगळी, आणि गावात तुम्ही एकटेच, सगळं गाव गेलं निघून. ज्यांना दाखवायचं गेले निघून, काय पेतळाव डोकं आपटत बसणार, कुणाला दाखवणार? बघा, आपण घर कशाला बांधतो? लोकांना दाखवायला. गाडी कशाला घेतो? गाडी आली की पहिला फेरफटका गावात मारतो का नाही आपण? आहे की नाही? कॉलर बिलर टाईट करून. आणि त्या गाडीला ठोकलं तर किती हृदयाला तर त्रास होतो आपल्या, होय की नाही? आपण जे काय करतो ना, तर त्यातनं अपेक्षा काय असती? लोकांनी बघावं. आता एखादी तरुण मुलगी आहे, एकदम नटती कशा करता? तिचं सौंदर्य बघितलं पाहिजे ना, गुणगान केलं पाहिजे, किती सुंदर दिसतेस तू आज. एकदम नटली आणि कुणी काय बोलच नाही, एकदम निग्लेक्ट केलं तिला, म्हणाल काय झालं? होय की नाही? तर अर्जुनाचं आर्ग्युमेंट ते, अर्जुन म्हणतो की बाबा मी अख्खं जर सगळं जिंकलं आणि कोणच नाही, तर कुणाबरोबर आनंद कुणाबरोबर होऊ? मी सगळेच मेल्यानंतर कोण आहेच नाही ना ते. हा नाही, तेच उदाहरण होते. तर अशा प्रकारे अर्जुन हे दुसरं का, पहिल्यांदा त्याला दया येते, दुसऱ्यांदा म्हणतो की बाबा कोण उरलं नाही तर ते मिळलेलं राज्य, 3 लोकांचं राज्य नको मला, कोण आहेच नाही एन्जॉयमेंट करायला. आणि नंतर पुढं काय सांगतो? पुढं सांगतो की एवढ्या लोकांना, माझ्या गुरुला मारणार मी, द्रोणाचार्यांना, माझ्या आजोबांना मारणार ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, माझ्या भावांना मारणार. मग हे केवढं मोठं पाप आहे, एवढं मोठं पाप आहे, हे युद्ध करून मला सगळं पाप लागल. मग पापाची भीती वाटते त्याला, म्हणतो की पाप लागल म्हणून मी युद्ध करणार नाही. त्यानंतर पुढचं कारण काय सांगतो की हे पुढचं कारण लय पॉवरफुल आर्ग्युमेंट आहे.
आता ही आर्ग्युमेंट आहे, कळते ना, युक्तिवाद. अर्जुन आपल्या साईडने बोलतोय की मला युद्ध का करायचं नाही. मी पुढच्या वेळेस झालं की आता आपल्याला सगळं बरोबर वाटतंय, बरोबर वाटतंय ना तुम्हाला हे, की दया आली ना. आता तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सत्संगात यायचं ना, सगळ्या नातेवाईकांना धरून आणा. असं होईल का? तुम्हाला तर धरून आणा म्हणतोय मी. भगवंत म्हणते तर मारून टाक. भगवंत काय म्हणतात, मारून टाक. होय की नाही? तर तुम्हाला अर्जुनाचं बरोबर वाटतंय ना आपल्याला, की मारून कसं टाकू माझे नातेवाईक आहे. दुसरं काय सांगितलंय की बाबा मला एन्जॉय करायला कोण उरणारच नाही, तर ते पण विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तिसरा म्हणतोय की पाप होईल, पाप तर लागणार आहे. एखादा खून केला तर पाप लागणार आहे का नाही? लागणार आहे. तर अर्जुन म्हणतो मला पाप लागल, माझ्या वरिष्ठांना मारल्याचं पाप लागल, गुरुचे हत्या केल्याचं पाप लागल, तर मी नाही करणार. त्यानंतर म्हणतो की डिस्ट्रक्शन ऑफ फॅमिली. डिस्ट्रक्शन म्हणजे सगळ्या कुटुंबाच्या कुटुंब नष्ट होतील. म्हणजे युद्धामध्ये ना सगळे पुरुष लोक मारले जातील. आता पुरुष मेल्यानंतर सगळ्या विधवा होतील ना राज्यातल्या स्त्रिया. मग समाजामध्ये एवढ्या विधवा जर झाल्या तर मग समाजातले जे पुरुष आहेत त्या विधवांना काय करणार? शोषण करणार. त्यांना काय करणार? शोषण करणार. त्यांनी शोषण केलं तर मग अनवांछित संतती, म्हणजे वर्णसंकर म्हणतात त्याला, की काय म्हणतात त्याला, अनवांछित संतती. कळतंय तुम्हाला हा शब्द? हां, की अवांछित संतती निर्माण होईल, त्याला म्हणतात संस्कृतमध्ये वर्णसंकर. वर्णसंकर मुलं जन्माला येतील. मग अशी मुलं जन्माला आली, मग ते वर्णसंकर मुलं पितरांना श्राद्ध करणार नाही, लोकांचं आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करणार नाही. त्यामुळं ही सगळीच सगळी परंपरा काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. तर हा आर्ग्युमेंट आहे. बरोबर आहे का नाही? युद्धामध्ये विधवा होतील, विधवा झाल्यानंतर जे पुरुष जिवंत आहेत त्या बाकीच्या स्त्रियांचं काय शोषण करणार. गावामध्ये एखादी स्त्री आधार नाही आहे, तिला काय कोण नाही आहे घरात, एकटीच विधवा आहे, तर माणसांची नजर चुकीची असते. होय की नाही? त्यांना माहिती आहे हिचं शोषण करू शकतो आपण. आणि माणूस तसा आहेच, माणसा स्वभावच तसा आहे, समाजच तसा निर्माण झालेला आहे. तर मग हे आर्ग्युमेंट होतं अर्जुनाचं, की जी परंपरा काय होऊन जातील? नष्ट होऊन जातील. आणि 5वं कारण काय सांगतो, मी पूर्णपणे गोंधळून गेलो आहे. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, कशातनं काय लाभ होणार आहे आणि काय नुकसान होणार आहे, काय पाप आहे काय पुण्य, मला काही कळत नाही. इनडिसिजन, मला डिसिजन घेता येत नाही. आणि त्याने गांडीव धनुष्य खाली ठेवलं. आता ते धनुष्य ना गांडीव, अर्जुनाने शपथ खाल्ली होती की जर कुणी मला म्हणलं ना हे गांडीव धनुष्य सोड, तर त्याचा काय करून टाकल मी? मडार मारून टाकल त्याला. आणि एक दिवस युधिष्ठिर महाराज म्हणले त्याला की ते गांडीव धनुष्याचा काय फायदा नाही, फेकून दे. तो अर्जुन म्हणतो आता मारून टाकतो मी तुम्हाला. पण मध्ये कृष्ण येतात, कृष्ण ते असं सोडवतात, तिळा सोडवतात तो शास्त्राप्रमाणे. तर अशा प्रकारे अर्जुन काय म्हणत होता? मला युद्ध करायचं नाही. आणि भगवंत म्हणत होते युद्ध कर. होय की नाही? मग यातनं शिकायचं काय? आपल्याला काय शिकायचं? भगवंत म्हणतायत अर्जुनाला, बाबा भक्ती कर, युद्ध कर. म्हणजे काय? आपल्याला कुठं जायचं का लढायला? नाही जायचं. आपलं युद्ध आपल्या घरातच आहे की नाही? होय की नाही? तर भगवंत म्हणतायत की बाबा तुझा संसार कर, पण त्यावर भक्ती कर. अर्जुनाला काय सांगतायत की तू भक्ती करता. अर्जुन काय म्हणतो? नाही करायची मला. आपल्याला सत्संगाला बोलावलं तर आपण काय म्हणतो? वेळ नाही आहे, टाईम नाही आहे की नाही, लय काम आहेत, तिथं बसून काय करू. अर्जुन ज्याप्रमाणे नाही म्हणतोय ना, त्याप्रमाणे आपण सत्संगाला काय म्हणतो? नाही म्हणतो. होय की नाही? पण अर्जुनाने जेव्हा युद्ध केलं काय, तर त्यानंतर कल्याण कुणाचं झालं? का कृष्णाचं झालं? अर्जुनाचं झालं ना कल्याण. मग सत्संगामध्ये भगवंत काय म्हणतात? भक्ती कर. तर भक्ती केली तर कल्याण कुणाचं होणार आहे? आणि काय काय कल्याण होणार आहे? तुम्ही फक्त येत राहा सत्संगाला. मी तुम्हाला पहिला अध्याय सांगितला आज, नुसता पहिल्या अध्यायाचा नुसतं क्रीम काढून सांगितले. क्रीम काय? त्याच्या आतमध्ये अजून आहे. त्याच्या आतमध्ये काजू आहे, बदाम आहे, तुटी फुटी आहे, अजून तुमचे काय पिस्ता आहे, अजून अक्रोड आहे, आतमध्ये आहे. मी तुम्हाला वरचं क्रीम सांगितलंय की भगवंतांचा पहिला अध्यायामध्ये उद्देश काय? अर्जुनाला सांगतायत की युद्ध कर. म्हणजे ते सांगण्यासारखं काय की बाबा तू भक्ती कर. पण अर्जुन म्हणतोय नाही. आता अर्जुन का नाही म्हणतोय? की माझे सगळे लोक मरतील. आपण सत्संगात यायला काय ना म्हणतो? इथं येऊन मला खायला देणार आहे का भगवंत? सेम आर्ग्युमेंट आहे का नाही? सेम आर्ग्युमेंट आहे.
आपण सेम म्हणतो की बाबा इथे येऊन मला काय मिळणार आहे, 2 तास शेतात जास्त काम केलं किंवा दुकानात जास्त काम केलं तर मला 2,000 रुपये एक्स्ट्रा मिळतील. तुम्ही देणार आहे की नाही? तेवढंच माझ्या घरातलं हे कर्ज फिटल, हा हप्ता जाईल, तो हप्ता जाईल, आहे की नाही? सत्संगात येऊन तेवढं जाणार आहे. आपलं कॅल्क्युलेशन असं असतं का नाही? अर्जुन पण तोच कॅल्क्युलेशन करतोय की माझी लोक सगळी मरतील, आहे की नाही? आपण फक्त मारायचा विचार नाही करत, आपण पैशाचा विचार करतो, बरोबर ना? अशा प्रकारे हे अर्जुनाची आर्ग्युमेंट आहेत. आता अर्जुनाची त्यांनी जी आर्ग्युमेंट केली, जे काय त्यांनी युक्तिवाद केला आहे, तो कशा प्रकारे चुकीचा आहे ते पुढच्या वेळेस आल्यानंतर आपण चर्चा करू. पण आजचा मेन उद्देश काय होता तुम्हाला सांगायचा, की सत्संगामध्ये येणं किती महत्त्वाचं आहे, सत्संगात आल्याने काय लाभ होतो हे वरच्यावर तुम्हाला सांगितलं. पण असे आता या 18 अध्याय आहे ना, 18 अध्यायामध्ये एवढं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर काय काय होतं माहिती आहे का? ज्ञान प्राप्त केल्यानंतर एक तर ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याचा पालन करता येतं. दुसरं, आनंद प्राप्त होतो. आता तुम्हाला जे ऐकताय आनंद मिळतोय का? का असं होते काय बाबा हे कुठनं आले, डोकं खायला आले, हा कशाला आले आमच्या गावात, उघड डोक्याला ताप द्यायला आले, असं वाटतंय का? ऐकल्याने आनंद होतोय ना. मग हे आनंद आहे. जसं जसं भगवद्गीतेतलं ज्ञान आपण ऐकत जाईल ना, तर आपला आनंद काय होईल? वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल. आणि तुमच्या हृदयातनं जेव्हा बाहेर येईल तेव्हा तुम्ही लोकांना वाटायला चालू करता. कळलं ना? समजलं? जसं आम्हाला मिळालाय आनंद म्हणून आम्ही वाटत फिरतोय, तुम्हाला मिळाला की तुम्ही फिरताला वाटत. कळलं ना? तर अशा प्रकारे ही भक्तीचा आनंद आहे हा. आणि हा आनंद नष्ट नाही होत कधीच. हा आनंद कधीच संपत नसतो. कळलं ना? कधीच संपत नाही. कधी कधी ग्रहण लागेल त्याला. का ग्रहण लागेल सांगतो तुम्हाला. कारण भगवंत पण काय करतात, परीक्षा घेतात भक्तीमध्ये आल्यानंतर. मग तुमची परीक्षा घेईल तेव्हा मला प्रश्न विचारत होता, आता उत्तर देत नाही तुम्हाला. ठीक आहे ना? आता टाईम झाला आहे, होय की नाही? किती झाला आहे टाईम? झाले ना 40 झाले, 8:40 झाले. तर तुम्हाला काय प्रश्न आहे का? विचारू नका म्हणावं. काय प्रश्न असेल तर विचारा, नाही तर पुढं आपला कार्यक्रम चालू राहील. काय असेल ते. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की, श्रील प्रभुपाद की, पिताई गौर प्रेमानंदे. हरे हरे कृष्णा. ठीक आहे, पुढं काय करायचं?